जाऊयात, आदित्य ठाकरे बोल। आज आपण पाहिलं असेल जो एक महत्त्वाचा विषय पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा गेले 2-3 वर्ष आपण पाहत असाल की अनेकदा याच्यावर अपडेट्स आलेले आहेत। जे पर्यावरणतली लोक आहेत, जे इंजिनियर्स आहेत, स्थानिक पुणेकर आहेत, ह्याच्याबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत, अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि आतापर्यंत कुठेही महानगरपालिका किंवा कन्सल्टंटनी उत्तर देण्याचं काही काम केलेलं नाही। महाविकास आघाडी सरकार असताना ह्या पूर्ण प्रोजेक्टची आम्ही एक फेर चौकशी किंवा रिथिंक असं सांगितलं होतं आणि स्थगिती दिली होती। ह्याचं कारण एकच आहे, कारण जगभरात आपण पाहत असाल जिथे जिथे नद्या असतात तिथे स्वच्छ करणं हा एक भाग झाला आणि दुसरं म्हणजे खोलीकरण आणि त्याची रुंदी वाढवणं हा एक प्रोजेक्ट हाती घेतला असतो। आपल्या देशात देखील अनेक राज्यांमध्ये जेव्हा आपण नदीबद्दल बोलतो तेव्हा हाच प्रश्न आहे, कारण जिथे जिथे आपण पाहता की लोकांची वस्ती वाढत जाते, नद्यांची पात्र छोटी होत जातात, त्या नद्या छोट्या होत जातात, मग त्याचे नाले होतात, मग गटारं होतात आणि मुद्दा हाच येतो की नंतरची सरकारं त्यांचं रुंदीकरण कसं करणार, खोलीकरण कसं करणार ह्याच्यावर विचार करत असतात। पुणे महानगरपालिकेमध्ये मला माहित नाही 4-5 वर्षापूर्वी कोणी हा विचार केला, पण जी मुळामोठा नदी आहे त्याची खोली कमी करणं, रुंदी कमी करणं, तिथे सगळी डेब्री टाकून जे काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण बोलतो ते खरोखर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे की डिस्ट्रक्शन आहे ह्याच्यावर आज विचार करण्याची वेळ आलेली आहे। कारण काही हास्यास्पद गोष्टी ह्या प्लॅनमध्ये, जसं दोन्ही एक जो संगम आहे तिथे संगम झाल्यानंतर ते नदी पुढे येत असताना आपण पाहत असाल दोन्ही नद्यांची लेवल त्यांनी साधारणपणे 5 की 6 फूट ही वेगळी दिलेली आहे, उंच आणि म्हणजे खोल असं ते सगळं विचित्र तिथे सगळं प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे। मूळ गोष्ट हीच आहे की ह्या नदीसाठी पण जे कन्सल्टंट आहेत ते गुजरातचे आहेत। मला वाटतं साबरमती नदीवर त्यांनी काम केलेलं आहे, पण साबरमती आणि मुळामोठा ह्या दोन वेगळ्या नद्या आहेत, त्यांचं जे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आहे, फीचर ही वेगळे आहेत आणि तोच प्लॅन कॉपी पेस्ट हे पुण्यात होऊ शकत नाही। आज आम्ही सगळेच म्हणजे आज वंदनाताई आहेत, मोहनजीत, आम्ही सगळे एकत्र इथे ह्या मंचावर आहोत कारण गेल्या 2-3 वर्षात आम्ही वेताळ टेकडीचा प्रश्न असो किंवा मुळामुठ्याचा असो, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे। आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही आहोत, पण तो विकास होताना शाश्वत असावा, भविष्य हे विचारात घेऊन करावं आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे। पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामवाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून ह्याचं उद्घाटन 3 महिने झालेलं नाहीये। टर्मिनल 2 पुण्याच्या एअरपोर्टमध्ये 5 की 6 महिने तयार आहे, उद्घाटन झालेलं नाहीये आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला एनजीटीनी असेल किंवा इकडच्या सीएक कमिटीनी असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुरू आहे, रात्री काम चालू असतं, राडारोडा टाकतात, नदी छोटी केली जाते। पुढे भविष्यात म्हणजे जास्ती भविष्यात नाही, 50 वर्ष वगैरे नाही, पुढच्या 5 वर्षात आपण पाहाल पुण्याला फ्लडिंगचा खूप मोठा धोका आहे, पूर येऊ शकतो। आत्तापासून पाहायला मिळत आहे, कारण जिथे मेट्रोची कामं सुरू आहेत, नदीपात्र जी सुरू आहेत तिथे देखील बॅराज वगैरे लावलेले आहेत। भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय, कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय, ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतोय की आपण पुण्यासाठी करतोय, हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे। आदित्यजी, जसं पर्यावरणाचा मुद्दा महत्वाचा आहे, दुसऱ्या बाजूला पुण्यातील ड्रग्सचा विषय जो आहे तो ऐरणीवर आहे। आधी ललित पाटील केसचं प्रकरण आणि त्यानंतर 4,000 कोटी रुपयांचे ड्रग्स सापडणं, पोलीस कारवाई करतायत, मात्र दुसऱ्या बाजूला आपण युवा नेता म्हणून या तरुणांना काही आव्हान कराल? मला वाटतं आव्हान तर असतंच की ह्या सगळ्या पदार्थापासून दूर राहणं हे खूप महत्वाचं आहे। पण एक आपण पाहिलं असेल की एरवी जर आपण पाहतो तर काही राजकीय मंडळी जाऊन गुंडांना भेटून येतात, त्यांचे सत्कारही होत आहेत, मग जी कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे, कोण कुठे गोळीबार करतंय, पोलीस स्टेशनमध्ये करतंय, ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता ड्रग्ज सापडतात। मूळ गोष्ट हीच आहे की आज राज्यामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा ठरतोच। मला वाटतं आंदोलन आपण पाहत असाल देशभरात वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी सुरू आहेतच। सगळ्यात मोठं आंदोलन आता जे सुरू आहे ते शेतकऱ्यांचं सुरू आहे, दिल्लीच्या तर्फे ते मोर्चा घेऊन जात आहेत आणि सहसा कुठचंही दुसरं सरकार असतं तर त्यांनी सांगितलं असतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर बसून बोलू आणि जो काही तोडगा आहे तो काढू। पण आज आपण पाहताय हे जे मोर्चा निघत आहे शेतकऱ्यांचा, जो अन्नदाता आहे त्यांचा मोर्चा एवढ्यासाठीचे नवीन काही मागण्या नाहीयेत। 1.5 वर्षापूर्वी ज्यांना जे वचन दिलं होतं त्या वचनपूर्तीसाठी आश्वासनं दिली होती, ज्याच्याकडून मोर्चा त्यांनी मागे घेतला, ती आश्वासनच आता पूर्ण झालेली नाहीत म्हणून मोर्चा काढायला लागतोय आणि त्यांना लेबल लावलं जाते, कोण माओवादी बोलते, कोण अर्बन नक्सल बोलते, कोण अतिरेकी बोलते, ही सगळी लेबलं शेतकऱ्यांना लावली जातात। आणि म्हणून आमचा हा विचार आहे की ठीक आहे आंदोलन आम्ही करणार, म्हणजे ते तर सुरू आहे, छोट्या मोठ्या स्तरावर हे चालू असतं, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक विचार सुरू आहे
मी सारंगजींना आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की जसं आपण आज आम्हाला ब्रीफ केलं आणि प्रत्येक आठवड्यात करत असता तसं पुन्हा एकदा संधी देऊ आपण. जे सत्ताधारी आहेत जे कब्जा करून बसलेत घटनाबाह्य सरकारमध्ये, भाजपा असेल आणि जे 2 चोरलेले पक्ष आहेत त्यांना देखील आपण प्रेझेंटेशन द्या, त्यांना देखील त्यांचे काही व्ह्यूज आहेत ते विचारा. आणि साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वगैरे पुण्यात एक मोठी जनता अदालत करून हजारो पुणेकरांच्या समोर जी काही सत्य परिस्थिती आहे ती ह्याच सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी दाखवलं पाहिजे. आम्ही सगळे मागे राहू, कुठेही राजकीय रंग न देता. आपल्याला आठवत असेल पुण्यात वेताळ टेकडीचं देखील जेव्हा आंदोलन झालं होतं, आम्ही सगळेच तिन्ही पक्ष तर होतोच तिथे, पण आमच्यासोबत हजारो पुणेकर तिथे होते. त्यांनी हा मोर्चा पुढे नेला होता. मग ती ह्युमन चेन असेल, घरोघरी जाऊन सिग्नेचर कॅम्पेन असेल, आणि पुणेकरांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं होतं की वेताळ टेकडी जर थांबली नाही, तिकडचं जे काही भकास करणं चालू आहे ते थांबलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका मला वाटतं नागरिक घेतील ही मला खात्री आहे. कारण पर्यावरण आपण पाहत असेल पुण्यात खूप मोठं एक अवेअरनेस आहे. प्लॅस्टिकचा कायदा जेव्हा आम्ही आणला तेव्हा पुण्यातून पहिला रिस्पॉन्स मिळाला होता. आणि आपण पाहत असाल 10 वर्षापूर्वी मोस्ट लिव्हेबल शहर ही जी पदवी आपल्याला मिळाली होती, आज सगळीकडे सगळं काही खोदलेलं आहे. पुण्यातल्या नद्यांची वाट लावली जाते, फुटपाथ खोदतायत. मुळात प्रश्न आहे की आज जेव्हा महानगरपालिका अस्तित्वातच नाहीये, नक्की लोक जाणार तरी कोणाकडे? मुंबईचे प्रशासक असतील, पुण्याचे प्रशासक असतील, जे म्युनिसिपल कमिशनर आहेत, खरं तर 4 वर्ष झाली आता त्यांना बदली करण्याचे आदेश इलेक्शन कमिशनने पाठवलेत, पण अजून बदली झाली नाहीये. मग नक्की कोणाच्या आदेशावर हे चालत आहेत? इलेक्शन कमिशनचं काही वजन आहे की नाही, हा एक प्रश्न उपस्थित होतोच. आदित्यजी, वेताळ टेकडीचा विषय तुम्ही काढलात, ड्रग्ज सहित तुम्ही बोललात. काल एका आपल्या मराठी अभिनेत्याने एक भयंकर व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केलेला आहे. 2 तरुणी ड्रग्सच्या अवस्थेत या वेताळ टेकडीवर आढळल्यात. संध्याकाळच्या सुमारास त्यांनी आता हॉस्पिटलमध्ये कुठेतरी स्थानिक प्रशासन किंवा पोलीस प्रशासन कमी पडतं या सगळ्या, कारण ते एमडी ड्रग्स असल्याची सुद्धा एक प्राथमिक माहिती समोर आली. नाही, मी तो व्हिडिओ पाहिला नाही म्हणून मी बोलू शकणार नाही. काल गृहमंत्री पुण्यात आले, त्यांनी पुणे पोलिसांचा सत्कार केला, मात्र ललित पाटील प्रकरणात ते आले नाही. मला वाटतं आपण पाहत असाल की अनेक आमदार असे आहेत जे पोलिसांबद्दल काही बोलतात, कोणी आम्हाला हात लावू शकत वगैरे असंही बोलून गेलेले. पण मग नक्की काय चाललंय? आणि मुद्दा हाच येतो की सरकार म्हणून हे सरकार कोणाचं आहे? बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं आहे? गुजरातचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं? तुम्ही आज एक ट्विट केलंय हो, हा पण विषय महत्वाचा आहे. खरं आज निघत असताना मी विचार करत होतो पत्रकार परिषद घ्यायची का, पण नंतर कोणीतरी सांगितलं रविवार आहे, सकाळी 8 वाजता थोडं कठीण असतं, कारण आपला पण तो एक थोडा सुट्टीचा दिवस असतो पत्रकारांसाठी. जसं आम्ही पण रविवारी कार्यक्रम वेगळे वेगळे आपण पाहत असाल राजकीय घेत असतो. पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं पुण्यात 2 महत्वाचे प्रकल्प आहेत. मेट्रोचं पूर्णपणे CMRSने वगैरे सगळं गुवाहाट दिल्यानंतर देखील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो अजूनही उद्घाटन झालेलं नाहीये. अनेकदा पुण्यातल्या सगळ्या आमच्या लोकांनी, मग इंडिया आघाडीच्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत, पण तरी देखील सरकारकडून VIP येत नाही म्हणून पुणेकरांना थांबवून ठेवा ही भूमिका घेतलेली आहे. तसंच पुण्याचं जे एअरपोर्ट आहे तिथे टर्मिनल 2 5 महिन्यापासून तयार आहे. मला वाटतं खासदार वंदनाताई असतील, खासदार प्रियंकाजी असतील, या दोघींनी राज्यसभेत हा विषय मांडल्यानंतर ट्विटरवर उत्तर आलं की CCTV लावणं बाकी आहे म्हणून आम्ही आता ते उद्घाटन केलं नाही. 5 महिने CCTV नाही लावलेत जिथे विमानं उतरणार आहेत ज्या एअरपोर्टला. तर जसं पुण्यात हा प्रश्न आहे तसा गोखले ब्रिज बद्दल मुंबईत प्रश्न आहे, आणि तसाच डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेर पार्ल्याजवळ सांताक्रूज जवळ पूर्णपणे एक उड्डाणपूल तयार आहे. पण कालच मी त्याचा फोटोज आणि आज ट्विट केलेलं आहे त्याचं. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम होतो, जागा नाही लोकांना किंवा गाड्यांना जायला. जो ब्रिज तिथे व्हायला पाहिजे होता, जो उड्डाणपूल व्हायला पाहिजे होता, तो पूर्णपणे तयार आहे. लाईट लावलेत, रंगरंगोटी झालेली आहे, पण VIP न वेळ नाहीये म्हणून उद्घाटन झालेलं नाहीये. गोखले ब्रिज बद्दल मला परवाकडे BMC मधूनच माहिती आली की सगळं काही झालेलं आहे. एकतर तो ब्रिज उशिराच उघडतात, रेल्वेची त्याच्यात चूक आहे, तरी मी आता कुठेही आरोप लावणार नाही. पण अर्धा ब्रिज उघडायला घटनाबाह्य मुख्यमंत्री एवढे आतुर आहेत की त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत उघडायचं नाही. अर्धा ब्रिजचं उद्घाटन करताना कुठच्याही मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलंय का कधी? दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ नाही, तर काल पौर्णिमा होती म्हणून कदाचित त्यांना वेळ नव्हता, ते शेती करायला जातात अमावस्या आणि पौर्णिमेला. पण नाही, मी खरं सांगतोय, तुम्ही पहा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड, तर कदाचित त्यांना वेळ नसेल, पण आता होऊन गेला तो दिवस. आता तरी आता काय मला माहित नाही, पण एक आठवडा आमच्याकडे जे उड्डाणपूल व्हायला पाहिजे होते, जे रोड ओव्हरब्रिज व्हायला पाहिजे होते, हे झाल्यानंतर देखील म्युनिसिपल कमिशनर खोटं बोलतात की लोड टेस्टिंग बाकी आहे. मग तिकडचे स्थानिक आमदार, दोन्ही स्थानिक आमदार, मग ह्या डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेरचा जो फ्लायओव्हर तिकडचे आणि गोखले पुलाचे, तिथे देखील दोन्ही स्थानिक आमदार भाजपाचे आहेत. मूळ प्रश्न हाच आहे की एवढी कशी भाजपा दबली गेली की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही
म्हणून तुम्ही तुमच्याच मतदारांना आणि तुमच्याच स्थानिक तिकडच्या नागरिकांना एक एक आठवडा त्रास सहन करू देऊ शकता. म्हणजे नक्की काय विचारधारा आहे भाजपची? महाराष्ट्र कुठेही मागे गेलं तरी चालेल, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाच आम्ही डोक्यावर बसवले आणि त्यांनाच घेऊन नाचणार, ही भूमिका आहे का? खरं तर असे जे पूल आहेत, जर कुठच्याही मंत्र्यांना किंवा व्हीआयपीना वेळ नसेल तर त्यांनी उघडं करून टाकलं पाहिजे. तो पूल खोलून द्या, सगळ्यांना चालू द्या, गाड्या चालू द्या, तिथे लोकांना चालू द्या. आता एनिवे लोक चालत आहेत. नंतर तुम्हाला 25 फुटाचे होर्डिंग पाहिजे तर तुमचे आम्ही लावू, पण नागरिकांना त्रास नका होऊन देऊ. तुम्ही बोलताय, पण तेच मुख्यमंत्री तुम्हाला टार्गेट करतात की म्हणे घरगड्यासारखं आम्हाला वागवलं गेलं इतके दिवस, आम्ही घरगडे, आमच्याकडे आता सगळे सवंगडी आहेत वगैरे वगैरे. मला वाटतं बघा ते काय की पहिल्यापासून किती खोटं बोलतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे, तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनता ठरवेल. चंद्रशेखर बावनकुळे, खरं तर छोट्या पक्षांचा तुम्ही विषय मांडलात. अगोदर विरोधक टीका करत होते. चंद्रशेखर बावनकुळे सकाळी असं म्हणाले की इलेक्शनच्या पुढं सगळे नेते, सगळे पक्ष आपल्यात समाविष्ट होत आहेत. गावागावात जावा, गावागावातले छोटे सगळे पक्ष संपवून टाका, सगळ्यांना सामील. हे कितपत योग्य आहे एका प्रदेशाध्यक्षांनी असं विधान करणं छोट्या विरोधी पक्षांमध्ये? हे लोकशाही तर संपवली आहेच महाराष्ट्रामध्ये. आपण पाहिलं असेल साधारणपणे अनेक शहरं म्हणजे 30 शहरांमध्ये ना महापौर आहेत ना स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. ज्या मिनिटाला आपण पाहिलं असेल 2022 मध्ये शिवसेना फोडली, 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांचं एक परिवार फोडलं, 24 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रकार करत आहेत. मुळात भाजपला लोकशाही नकोय. आणि ही जी व्यक्ती जे आपण सांगतात त्यांचा चायनाशी खूप जवळचा संबंध आहे. नाही होते मकावचा नाही मी बोलत आहे, चायनाच्या लोकशाहीच्या पद्धतीने त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्याच ह्याच्यात ते काम करत आहेत. काल थेट तुमची योग्यता काढलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची म्हटलात त्यावेळेस ते म्हणतायत की तुमची योग्यता काय, तुम्ही बोलताय काय. एकनाथ शिंदे हे काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत. नक्कीच जे शेतकरी एवढे अमावस्या पौर्णिमेला अशी शेती करतात की गावापर्यंत जाण्याचा रस्ता नाही पण 2-2 हेलिकॉप्टर घेऊन जातात, त्या शेतकऱ्यांकडून आम्ही सगळ्यांनीच शिकणं गरजेचं आहे की महाराष्ट्रात जर समृद्ध शेती करायची असेल तर गेल्या 5 वर्षात हे कसं झालंय त्यांच्याकडून शिकण्यासारखं. राज्यसभेसाठी नेते आहेत संजय गायकवाड यांनी जाहीररित्या असं सांगितलं की मी वाघाची शिकार केली आणि त्याचा दात माझ्या गळ्यात घेऊन अभिमानाने मिरवतो असं त्यांनी जाहीररित्या सांगितलं. आता त्यांच्यावर अजूनही कुठली कारवाई होणार? मला वाटतं काल एक हे झालंय पण खूप केसेस पडतात. पुढे काय बरं, हा खरा नॅशनल एक गुन्हा आहे तर मला वाटतं तशी कारवाई झाली पाहिजे. पण आपण पाहिलं असेल त्यांच्या आधीचे पण असेच स्टेटमेंट्स आहेत. लोक जागा दाखवतील आणि निवडणूक झाल्यानंतर आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा अशी जी कोणी पावलं उचलली असतील त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवायची. नार्वेकर खूप हल्ली राज्यसभेसाठी एक मिनिट असं एक वरळीत नार्वेकर खूप उद्घाटन करत फिरतात. ते म्हणतात तिकडे 3 आमदार, 1 खासदार, कोणीच काय करत नाही, सगळं मीच करतोय, आता त्यांना त्यांनी असं खासदार. म्हणाले. आज त्यालाच धरून एक प्रश्न आहे. ते म्हणाले की मराठी माणसासाठी आम्ही तुम्हाला साथ दिली. राहुल नार्वेकर म्हणाले मराठी माणसासाठी साथ दिली. राज्यसभेच्या वेळेस तुम्हाला गांधी आठवतात, पटेल आठवतात, मराठी माणसाचं तुम्ही नुकसान केलं, ठाकरे बघा काय. ज्यांनी 3-4 पक्ष बदललेत आणि कदाचित आपल्याकडे पण पुढच्या टर्ममध्ये येतील काँग्रेसमध्ये, पण मराठी माणसाबद्दल बोलायचं झालं तर चला एका स्टेजवर बसू. स्पष्ट मराठी अजून कोणाचं त्यांचं की माझं आपण एकदा पहिलं ती चर्चा करू. लोकसभेसंदर्भात चर्चा झाली आहे. कुठली जागा कोण घेणार, काय काल बैठक होती, किती जागा घेणार? आम्ही आज नदीपात्राच्या जागेबद्दल विचार करायला एकत्र आलेलो आहे. मला वाटतं आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते एकत्र काम करत आहेत. लवकरच ते जाहीर होईल. आपण पाहत असाल आम्ही कुठेही तिन्ही पक्ष आणि सगळेच मित्र पक्ष, मग महाविकास आघाडी आधी आणि आता इंडिया पक्ष म्हणून देशभरात असो किंवा आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्रात सीटसाठी भांडत नाही आहोत, जागेंसाठी भांडत नाही आहोत. आम्ही सगळे एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. कदाचित 5 वर्षापूर्वी 370 कलम काश्मीरमधून काढला, पण स्पेशल स्टेटस महाराष्ट्रावर एक कलम आता लागू केलाय जेणेकरून अन्याय करायचा झाला तर महाराष्ट्रावरच करा असं वाटायला लागलेलं आहे. तो प्रॉब्लेम आहे. अंजली दमानी यांनी म्हटलं की ईडीमध्ये आता नोकऱ्या जाणार आहेत आणि सगळेजणच भाजपचे जे ईडीचे हात टाकणारे लोक होते ते आता गेलेले आहेत. ईडीतल्या कामगारांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्याच्यावर काय बोलू शकतो? त्याची कालची अनुपस्थिती बरंच नाही. काल मी तुम्हाला सांगतो, काल मी जेन्युइनली परवा सुप्रियतांशी पण बोललो. काल मला गोरेगावात एक पूर्वनिश्चित कार्यक्रम होता, त्याच्या आधी घरी पण 2-3 बैठका होत्या ज्या मी हलवू शकत नव्हतो, म्हणून मी परवा पवार साहेबांशी पण बोललो, काल सुप्रियतांशी बोललो. काल नाही तर मी 100% आलो असतो, नाही तर आज मी दोघांच्या मध्ये बसलोच नसतो ना. मतदारांना जर तुम्हाला कामं करून घ्यायची असेल तर तुम्ही घड्याळाला मतदान करा, म्हणजे आताच मतदारांना धमकी देण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे का असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं निवडणुकीच्या आधी कोणालाही मतदान करा. निवडणुकीत महाराष्ट्राने ठरवलेलं आहे.
आदित्य, जब से नीतीश कुमार एनडीए में वापस गए हैं, एक अटकलें ऐसी हैं कि उद्धव जी भी या फिर बीजेपी और उद्धव जी का वापस से एक सवाल भी पूछा गया था एक टीवी इंटरव्यू में देवेंद्र जी से, तो उन्होंने कहा दरवाजे हमने बंद नहीं किए हैं। क्या कहेंगे आपकी जो अटकलें चल रही नहीं, मुझे लगता है आप दोनों व्यक्ति का पूरा अभ्यास कर लो, फिर आप अनुमान लगा सकते हो। आदित्य, जे इतर राज्यात काँग्रेसच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यात, सीट शेअरिंग झालंय, पण महाराष्ट्रात होत नाही, जास्त पक्ष असल्यामुळे असं होतंय का इंडिया आघाडी? आपण पाहाल सगळं नीट होत आहे. नुसतं महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे देखील प्रचाराला लागलोय. काल पण आमचा संयुक्त मेळावा होता, सगळीकडेच चालू आहे आमचं कामं. आम्ही महाराष्ट्रासाठी लढतोय आणि म्हणून ते आहे. पण पुन्हा एकदा मी आपल्याला महत्वाच्या विषयावर आणतो, कारण आज नदी पात्रासाठी आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, बरं ह्याच्यात पण बघा रिव्हर डेव्हलपमेंट नाहीये, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे. म्हणजे नंतर FSI वगैरे हे सगळ्या गोष्टी येणार, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरची कामं चालणार. मुद्दा असाच आहे की आम्हाला सर्वांना वाटतं की नदी स्वच्छ झाली पाहिजे, नदी सुंदर झाली पाहिजे, मुळा मोठा असो किंवा कुठची असो. मग आम्ही पंचगंगा, नाग, मिठी, दहिसर, पोईसर या सगळ्यांसाठी कामं करत होतो, कानन असेल सगळ्या नद्या. पण पुण्यात जे आता ज्या पद्धतीने काम सुरू आहे, मग मेट्रोचं असेल, खोदण्याचं काम असेल किंवा खास करून रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल, भीती हीच आहे की ही सगळी कामं होत असताना डोळ्यासमोर ठेवलेत ते कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत आणि कुठेही दुर्दैवाने पुण्याला डोळ्यासमोर ठेवलेलं नाहीये. आज जे प्रेझेंटेशन आपण पाहिलं असेल, सगळ्यांनी पुन्हा एकदा आपण थोडा अभ्यास करा, कारण मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय सगळे, खास करून पत्रकार मित्रांना, कारण आपल्यातूनच समाजाचं प्रबोधन होत असतं. समाजापर्यंत हे आपण नेणं गरजेचं आहे की हे जे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे त्याच्यातून पुण्याची किती मोठी हानी होऊ शकते, ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. रवींद्र वायकरांना कुठेतरी दिलासा मिळताना पाहायला मिळते. आता मुंबई पालिकेनं असं सांगितले, जे आरोप करण्यात आले होते, ती जी याचिका आहे त्याच्यावरती पुनर्विचार करणार आहे. नाही, त्यांच्यावर दबाव खूप आहे. आम्ही पहिल्यापासून बोलत होतो, ते अजूनही खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव आधी हा होता की तुम्हाला 8 टाकू, तुम्ही आमच्यात या. आता त्यांना सांगण्यात येते की बघा तुम्हाला स्वच्छ केलंय, आता त्यांना काढण्यात येण्याची गरज नाहीये, आता तुम्ही या. दबाव खूप आहे त्यांच्यावर, हे स्पष्ट आहे. उद्या जाऊ ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, राज्यात 1 नंबरला पण हाच प्रश्न आहे की आपण महाराष्ट्राचा पहिला नंबर, गुजरातमध्ये 3 वर्षात 8 आत्महत्या झाल्या, महाराष्ट्रात एका दिवसात 8 आत्महत्या. पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल, जेव्हा आपण बांधावर जातो तरी देखील शेतकरी बांधव आपल्याला सांगत असतो की गेल्या 2 वर्षामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, पंचनामे करायला लावतात, ते पीक पाणीचं नुकसान बघतात, जिओ टॅगिंग वगैरे सगळं फोनवर करायला लावतात. अजूनही 1 रुपयाची सुद्धा मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. दुर्दैव हेच आहे की कृषी मंत्री गेल्या 2 वर्षात 2दा बदलले, पण अजूनही हे कृषी मंत्री कोणी बांधावर गेलं नाही. जी मदत मिळायला पाहिजे होती ती मिळत नाहीये. जे इन्शुरन्स कंपनीज आहेत पीक विम्याच्या, त्यांचा फायदा सर्रास होतोय, पण कुठेही शेतकऱ्यांना अजून काही नुकसान भरपाई मिळत नाही. चिन्हावरून आहे ना जास्त टीका केली जाते, म्हणजे मशाल, तुतारी यावरून विरोधी पक्ष जास्त टीका करतात तुमच्यावर. ठीक आहे, मला वाटतं एक महत्वाचं आहे की आमचं चिन्ह चोरलेलं आहे, दोन्ही पक्षांची नावं चोरलेली आहेत, पण मूळ मुद्दा म्हणजे अजूनही जनता आमच्या सोबत आहे. आणि ती जनता आपण पाहाल की राजकीय दृष्ट्याने ह्या सगळ्याच जे पक्ष चोरणारे लोक आहेत त्यांना साफ करेल, कारण महाराष्ट्रात कधी एवढं घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण, कोणी धोक्याचं राजकारण पाहिलं नव्हतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.